नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण थॉर्नडाईक यांचं जे अध्ययनविषयक नियम आहे, ते अध्ययनविषयक नियम आपण बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की थॉर्नडाईक यांचे अध्ययनविषयक नियम कोणकोणते नियम आहे त्या संदर्भात आपण बघूया. अध्ययन प्रक्रिया जे काही स्वरूप आपण बघतो आहे त्याच्यातले हे मुद्दे आहे ते बघतोय आपण. बघा, पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणला आहे. बघा, थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रयोगाच्या आधारे अध्ययनविषयक नियम सांगितले. अध्ययनात आजही त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पहिलं दिलं बघा, सज्जतेचा किंवा तयारीचा नियम ज्याला आपण म्हणतोय, लॉ ऑफ रीडनेस. बघा, कोणतीही नवीन कौशल्य हस्तगत करण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारीची आवश्यकता असते. तयारी असताना केलेली कृती सुखावह ठरते. या तयारीत शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, शिकण्याची उत्कट इच्छा व बौद्धिक पातळी यांचा समावेश आहे. हा झाला सज्जतेचा नियम किंवा त्याला आपण तयारीचा नियम म्हणतो. दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. एखाद्या गोष्टीचा सराव जेवढा अधिक एखाद्या गोष्टीचा सराव जेवढा अधिक करावा तितकी ती गोष्ट दृढ होते. सरावामुळे व वारंवार केलेल्या उजळणीमुळे ती विशिष्ट कौशल्य चांगले आत्मसात होते. अध्ययनार्थी पाढे म्हणतात, स्पेलिंग पाठ करतात, कविता गातात, राष्ट्रगीत म्हणतात, प्रार्थना करतात. या सर्व गोष्टी वारंवार केल्यामुळे पुनरावृत्तीमुळे चांगल्या ध्यानात राहतात. परिस्थिती व प्रतिक्रिया यांच्यातील संबंध पक्के होतात, ते पुनरावृत्तीमुळेच. बघा, अध्ययन केलेली कृती सरावाने सफाई येते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असा पुनरावृत्तीचा हा नियम आहे. बघा, त्यानंतर आहे परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. 3 नियम आहे, लक्षात द्या थॉर्नडाईकची अध्ययनविषयक. पहिला आहे सज्जतेचा किंवा तयारीचा नियम, दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. तर बघा, परिणाम काय आहे? परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो तेव्हा दोघांतील संबंध दृढ होतात. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांतील संबंध दुःख देणारे असतील तर ते संबंध क्षीण होत जातात, असे सांगणारा परिणामाचा नियम आहे. एखाद्या अध्ययनार्थीने वर्गात प्रश्नाचे उत्तर चांगले दिले, त्याला शिक्षकांनी शाबासकी दिली, तर तो सुखद अनुभव विद्यार्थ्याला जाणवेल. तो वर्गात उत्तर देण्यास उत्सुक उद्युक्त होईल. तेथे परिस्थिती व प्रतिक्रिया यांचा संबंध दृढ झाला. सायकल चालवून शिकणाऱ्या मुलाचे बोट ब्रेकमध्ये अडकले, त्याला वेदना झाली. परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यातील संबंध दुःखदायक ठरला, संबंध क्षीण होत जाते. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सांगितलेल्या या अध्ययनविषयक नियमांचा उपयोग शिक्षकांनी आणि पालकांनी कुशलतेने करून घेतला पाहिजे. तर पुढं काय म्हटलं बघा, आता याचं एज्युकेशनल इम्पॉर्टन्स काय, शैक्षणिक महत्त्व काय आहे? तर बघा, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या अध्ययन उपपत्तीचे वर्गाध्ययनाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. ज्याप्रमाणे मांजर मासा मिळवण्यासाठी धडपड करते, की त्याची प्रेरणा असते, त्याप्रमाणे अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा असली पाहिजे. हेतुरहित किंवा प्रेरणाशून्य अध्ययन अस्तित्वात येऊ शकत नाही. अध्ययन करीत असताना अध्ययनार्थ्यांनी पूर्वीच्या चुका टाळून प्रयत्न केल्यास त्याचे अध्ययन चांगले होते. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या आधारे थॉर्नडाईक यांनी सांगितलेले अध्ययनविषयक नियम फार महत्त्वाचे आहे. आजही त्या नियमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अध्ययनार्थ्यांची अध्ययनासाठी शारीरिक व मानसिक तयारी महत्त्वाची आहे. नवीन ज्ञान, कौशल्य, चांगल्या सवयी, वृत्ती हस्तगत करण्यासाठी अध्ययनार्थ्यांनी शरीर व मनाने तयार असले पाहिजे. ही तयारी नसेल तर त्याचे अध्ययन होणार नाही. एखाद्या गोष्टीचे वारंवार आवर्तने केल्याने ती गूढदृष्ट होते. स्वाध्याय, क्रीडा कौशल्य तसेच पाठांतर यात सरावाला विशेष महत्त्व आहे, हे आपणच नाकारून चालणार नाही. चेतक प्रतिसादाचे संबंध सरावाने अधिक मजबूत होतात. क्रीडा कौशल्य संपादन करताना तर सरावाचा नियम चांगला लक्षात ठेवला पाहिजे. अध्ययनाच्या परिणामाचा नियमानुसार शिक्षकाने आपलं अध्यापन प्रभावी व परिणाम केले पाहिजे. विद्यार्थ्यांना पाठात सहभागी करून घेऊन शैक्षणिक साधनांचा उपयोग म्हणल्याने वर्ग अध्यापन केला पाहिजे. विषय अधिक सोपा करून कसा मांडता येईल याचा सातत्याने विचार केला पाहिजे. वर्ग अध्यापनात शिक्षकांनी अध्ययनार्थ्याला सुखद अनुभव दिले पाहिजेत. दुःखद अनुभव अध्ययनावर विपरीत परिणाम करतात. विषयाबद्दल अध्ययनार्थ्यांना गोडी वाटली पाहिजे, त्याचे कुतूहल जागृत झाले पाहिजे, अध्ययनविषयक अभिरुची वाढली पाहिजे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्याची नितांत गरज आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे काही थॉर्नडाईकने मांडलेले जे काही नियम आहे तो आपण बघितलेला आहे. पुढील व्हिडिओ आपण जी काही पॅवलॉव अभिसंधान यांची जी काही थिअरी आहे ते आपण बघणार आहोत.